नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेमध्ये आपल्याला वेगळंच वळण पाहायला मिळणार आहे। तर आता या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला ऐकायला मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, आता इथे ऋषीने कमळीचा जीव वाचवलेला असतो आणि कमळीचा जीव वाचवल्यानंतर तो तिला बऱ्याच गोष्टी इथे सांगत असतो। पण आता कमळीवर आलेले जे संकट असतं ते ऋषीने स्वतःवर घेत कमळीचा जीव वाचवलेला असतो आणि ते ऋषीला आता सापाने दंश केल्यामुळे नयनताराने कमळीला खूप काही गोष्टी इथे सुनावलेल्या असतात। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या ट्विस्टमध्ये पाहायच्या आहेत। इथे कमळीला वाचवताना ऋषीला कसा साप चावला किंवा तो काय करायला गेला होता, कमळी कुठे होती आणि त्यासोबतच हे सगळं कसं कशामुळे झालं हे सगळं काही आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे। पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर प्रेक्षकांनो, इथे मालिकेमध्ये होतं काय, काल आपण पाहिलेलं होतं की ऋषीने आता कॉलेजच्या मुलांपासून तिला वाचवलेलं असतं आणि तिला वाचवल्यानंतर तो म्हणत असतो, हे बघ कमळी, इथे तू खरं कशासाठी आलेली आहेस तर फक्त आणि फक्त तू इथे तुझं स्वप्न पूर्ण करायला आलेली आहेस, अभ्यास करायला आलेली आहेस। त्यामुळे मला असं वाटतं की तू आता ह्या ज्या काही गोष्टी इथे तू करत आहेस त्या गोष्टी तू अजिबात करू नको। म्हणजे इथे आता एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही तू कॉलेजमध्ये इलेक्शन होणार आहे त्या सर्वात भाग घेऊ नको। या सगळी गोष्टी आहेत त्या बाजूला ठेव आणि जर तू बघितलंस ना आता काय झालंय, कशा पद्धतीने ह्या गोष्टी झालेल्या आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ह्या गोष्टीकडे तू अजिबात लक्ष देऊ नको। म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमळी, एक गोष्ट तू लक्षात ठेव की इथे तू गावाकडून का आणि कशासाठी आलेली आहेस तर फक्त आणि फक्त इथे तू गावाकडून अभ्यास करण्यासाठी आली आहे, ही गोष्ट मात्र तू कधीच विसरू नको, असं ऋषी कमळीला सांगते। आणि त्याहून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अभ्यास ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। तुला जर आता काही झालं असतं तर मग काय करायचं होतं, त्यामुळे मला आता एक वचन देणार आहेस की इथून पुढे तू असल्या काही गोष्टी मध्ये भाग घेणार नाही, त्या अजिबातच करणार नाही, असं ऋषी तिला सांगते। तुझं स्वप्न फक्त कबड्डी आणि अभ्यास यामध्येच तू लक्ष दे, ओढून या सगळ्या गोष्टीला तो सांगण्याचा काम करत असतो। त्यावर आता इकडे कमळी मात्र त्याला वचन देते। ती म्हणत असते, ऋषी सर, मी तुम्हाला वचन देते की मी या जे काही कॉलेजमध्ये इलेक्शन होणार आहे त्या भानगडीमध्ये कसलीही पडणार नाही आणि हे माझं तुम्हाला वचन आहे, असं वचन आता कमळीने ऋषीला दिलेलं असतं। त्यामुळे आता तो सुद्धा खूपच जास्त खुश झालेला असतो। इकडे आता दुसऱ्या बाजूला जेव्हा कमळी तिथून निघत असते तेव्हाच तिथे आता निगी आलेली असते आणि निगी तिथे आल्याबरोबर ती एक गोष्टीचा इथे विचार करत असते। ती म्हणते असते की हे सगळं काय आहे आणि त्याबरोबरच आता इथे स्पष्टपणे निगीला सांगत असते की निगी, हे बघ, या इलेक्शनमध्ये आता मला तुझी मदत काही फारशी करता येणार नाही आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यावर आता निगी म्हणत असते, ए कमळी, तू अजिबातच इथे काळजी करू नकोस, कारण तू फक्त आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष दे। अनिकाची मस्ती कशी जिरवायची ना, तिचा माज कसा उतरायचा ना, हे मला सगळं माहीत आहे, त्यामुळे तू अजिबात इथे काळजी करू नको, असं इथे ती बोलत असते। आता तिने या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेच आता इथे जी कमळी आहे ना ती म्हणते, होईना बात, असं म्हणून आता इथे दोघीजणी सुद्धा खरं तर कॉलेजमध्ये आलेले असतात आणि त्याचबरोबर इथे आल्यानंतर आता उद्या नागपंचमी आहे आणि नागपंचमी असल्यामुळे आपल्याला इथे पूजा वगैरे करावी लागणार। आता पूजा वगैरे करण्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टीचा इथे आता विचार करावा लागणार, असं इथे बोलत असतात। तर ह्या सगळ्या गोष्टीचा इथे तिने विचार केलेला असता। आता कमळी म्हणत असते, पण आपण इथे कुठे जाणार आहोत, त्यावर आता निगी म्हणत असते, आपण इथे अभिषेक करायला नको का, मला असं वाटतंय, किंवा इथे पूजा करायला नको का, आपण इथे दुसरीकडे वगैरे जायचं का, म्हणजे बघ आपण ना तिकडे दादरला वगैरे जायचं का। त्यावर ती म्हणत असते, अगं तुला काय वेड लागलं का, एवढं लांब आणि कसं कुठे जायचं आहे, असं अजिबातच आपल्याला जाता येणार नाही, असं इथे ती बोलते। आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर का नाही जाता येणार, अगं हे बघ ना, इथेच आपल्या कॉलेजच्या तिथे छान वारूळ आहे आणि तिथे वारूळ असताना आपण तिथे सुद्धा इथे नागपंचमीची पूजा करू शकतो, असं इथे ती बोलते। आता इकडे या दोघींचं बोलणं जे काही आहे सगळं काही इथे अनिकाने ऐकलेलं असतं। अनिका विचार करत असते, आता ह्या दोघीजणी नागोबाचं इथं आता पूजा करणार आहे, मग आता कसं आणि कशा पद्धतीने त्या ह्या सगळ्या गोष्टी करतात हे मला पाहायचं आहे, म्हणजेच आता या संधीचं सोनं मी करणार। ही जी काही इथे आहे ना कमळी आणि त्याचबरोबर निगी ज्या आहेत ना, त्यांना मात्र चांगलाच धडा आपण शिकवायचा आहे, असा इथे आता ती विचार करत असते। या सगळ्या गोष्टीचा इथे आता तिने विचार केल्यावर त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आता इथे अनिकाची
तिला असं वाटतं, तिला काहीतरी चावल्यासारखं वाटतं. ती म्हणत असते, "बापरे! काहीतरी चावलं गं." आता इकडे मात्र अनिकाला प्रचंड आनंद होतो. तिला असं वाटतं, की आता इथे निगीला सापच चावला, असं तिला वाटत आहे. पण आता बहुतेक तो किटकुला वगैरे काहीतरी काळा मुंगा वगैरे असेल वारुळामध्ये, तर असं ती म्हणत असते. किंवा मुंगीसुद्धा असू शकते. असं बोलल्यानंतर आता इकडे पुन्हा अनिकाचा जळफळाट होतो. त्यावर आता इकडे कमळी म्हणत असते, "मला कसं काय कळेल? कशी माझी अंगठी सापडेल? जर काही सापडली तर काय करायचं?" असा विचार ती करत असते. त्यावर आता ती म्हणत असते, "नको काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल आणि सापडेल, तू कशाला एवढा विचार करते?" असं इथे ती बोलते. तर आता या सगळ्या गोष्टी तिने बोलल्यावर आता लगेच ती पुन्हा एकदा त्यामध्ये हात घालते. म्हणजे त्या वारुळाच्या पूजेसाठी त्या गेलेल्या असतात. तर पूजा करताना दूध वारुळामध्ये टाकताना कमळीची अंगठी त्या वारुळामध्ये पडलेली असते, पण काही केल्या अंगठी सापडत नाही. आता इकडे जी कमळी आहे ती इकडे म्हणत असते, "हे नागदेवता, इथे खरं तर माझी अंगठी सापडू दे रे, तुझ्या वारुळामध्ये माझी अंगठी पडलेली आहे." असा विचार ती इकडे करते. पण तेवढ्यात त्यांना फुसफुस असा सापाचा आवाज येत असतो. इकडे मात्र निगी म्हणत असते, "अगं कमळी, कसला तरी आवाज येतोय, मला खूप भीती वाटते गं." त्यावरती म्हणत असते, "अगं भीती कशाला वाटून घ्यायची, आणि तुला एक गोष्ट सांगू का, येऊ दे कसला जो काही आवाज येतो ना, तो कसलाही आवाज येऊ दे, तू नको काळजी करू. हे बघ, आज पंचमी आहे आणि आज नागपंचमी असल्यामुळे जर इथे नागोबाचं दर्शन झालं तर किती चांगली गोष्ट आहे. मग एवढी काळजी कशाला करतेस तू? आणि असू देण्याच्या काही गोष्टी त्या असंच." आता इथे ती बोलते. आता हे ना या गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र तेवढ्यातच तिथे ऋषी आलेला असतो. ऋषी तिथे आल्याबरोबर आता इकडे अनिका म्हणत असते, की "ऋषी, तू इकडे काय करतो? चल इकडे, चल लवकर, जाऊ नकोस तिकडे." तो म्हणत असतो, "अगं एडी आहेस का? कमळीला मला बोलायचं आहे आणि तिला माझी मदत लागत आहे." लगेच तो धावत आता तिच्याकडे जातो, म्हणजे कमळीकडे जातो. कमळी वारुळासमोर उभी असते आणि त्याचबरोबर धावल्यानंतर तो म्हणत असतो, "काय झालं? तू एवढे डिस्टर्ब का बरं आहे?" तेव्हाच ती म्हणत असते, "सर, इथे ना माझ्या आईची जी काल तुम्ही पाहिली होती ना ती अंगठी, ती इथे पडली आहे वारुळाच्या आतमध्ये." त्यावर तो म्हणत असतो, "कशी काय पडली?" "तेव्हा आम्ही इथे पूजा करत होतो, तेव्हा ती अंगठी दूध दूध समर्पित करताना खाली पडलेली आहे वारुळामध्ये." तेव्हा ऋषी म्हणत असतो, "थांब, मी ट्राय करतो." पण कमळी म्हणत असते, "नाही सर, असू द्या, मी बघते, मी ट्राय करणार. नका उगाच तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ." ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो. तर आता ह्या सगळ्या गोष्टी इथे त्यांना बोलल्यानंतर इकडे मात्र जी काही कमळी आहे, कमळी इथे लगेच गोष्टींचा विचार करत असते. त्याबरोबर या सगळ्याच गोष्टीचा इथं विचार केल्यानंतर आता लगेच जो काही ऋषी आहे, ऋषी लगेच त्या वारुळामध्ये हात घालतो. आता ऋषीने त्या वारुळामध्ये हात घातल्याबरोबरच ऋषीच्या हाताला सुरुवातीला तर काही ती अंगठी येत नाही आणि त्यानंतर मात्र इकडे बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर इथे आता त्याच्या हाताला सापाने दंश केलेला असतो. प्रेक्षकांनो, जो साप इथे खूप विषारी असतो आणि जो साप इथे आता अनिकाने त्या वारुळामध्ये सोडलेला असतो. तरी ते कमळीला तो साप चावावा आणि ती इकडे गावाकडून निघून जावी, तर हेच वाईट हेतू त्या अनिकाचा असतो. तर विचार तिने केलेला असतो. पण ऋषीला साप चावून नंतर धावतच अनिका येते. अनिका तिथे आल्याबरोबर ती बोलायला सुरुवात करते, "ऋषी, तुला साप चावला, मी म्हणत होते ना तू त्याच्यामध्ये हात घालू नकोस, हात घालू नको म्हणून. तुला काय गरज होती त्यामध्ये हात घालायची आणि तुला काय गरज होती या सगळ्या गोष्टी इथे करायच्या?" असं इथे ती बोलत असते. आता हिने या सगळ्या काही गोष्टी बोलल्यावर आता लगेच इकडे मात्र निघी कमळी पुढे येते. कमळी पुढे आल्यानंतर लगेच त्याच्या हातातलं जे काही विष आहे ते इथे काढण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता सरूला खूप जास्त अस्वस्थ वाटत असते. ते म्हणजे की माझी जी काही कमळी आहे नक्कीच कुठल्या तरी संकटात आहे. मला काही तिला वाचवायला पाहिजे. त्याबरोबर काय झालं असेल, मला आज तिची खूप आठवण येते, मला खूप जास्त अस्वस्थ वाटतंय, ती ठीक तर असेल ना? तर इथे ती विचार करत असते. त्यावर तिची मैत्रीण म्हणत असते, "नको काळजी करूस ग सरू, किती काळजी करतेस ग तू, ती अगदीच बरं ठीक असेल, तिला काही एक झालेलं नसेल." पण इकडे मात्र सरूचा जीव खूप जास्त अस्वस्थ झालेला असतो, खूप जास्त कासावीस झालेला असतो. आज नागपंचमी आहे आणि आज माझ्या पोरी किती चुक्या खेळायच्या, किती काय काय करायच्या आणि म्हणूनच तिला आठवण येते. आता इकडे स्वतःची ओढणी फाडून ऋषीच्या हाताला घट्ट बांधलेली असते, ते म्हणजे कमळीने, आणि त्याच्या हातात जे काही विष लागलेलं असतं ते विष इथे तो काढण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. आता ते विष काढण्याचा पूर्ण प्रयत्न करत असताना इकडे सगळेजणच पाहत असतात आणि सगळेजण पाहत असताना इथे कमळी सगळं काय करत आहे, कारण आतापर्यंत कमळीने
हातामधले सगळं विष आहे ते स्वतः काढलेलं असतं आणि इथे स्वतःच्या जीवावर तिने मोठं संकट इथे ओढून घेतलेलं असतं. आता हिला तरी विषाचा त्रास थोडाफार होतोच असतो. आता इकडे ऋषी बेशुद्ध होण्याची वेळ आलेली असते, कारण त्याच्या अंगामध्ये इथे विष चढलेलं असतं. कमळीने मात्र खूपच प्रसंग वधान दाखवलेलं असतं आणि कमळीने प्रसंग सावधानी दाखवूनच त्याच्या शरीरामधले विष पूर्णपणे बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला असतो. आता इकडे लगेच अनिका ॲम्ब्युलन्सला कॉल करते आणि अनिकाने ॲम्ब्युलन्सला कॉल केल्यानंतर लगेच ॲम्ब्युलन्स येते. ॲम्ब्युलन्स आल्यानंतर ऋषीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता. ते सगळेच जण आता ऋषीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं. त्याचबरोबर त्याच्यावर व्यवस्थित उपचार सुरू होता. व्यवस्थित उपचार सुरू असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नयनतारा खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. तिच्यासोबत रोहित आणि घरातले सगळेजण आलेले असतात, पण तोपर्यंत अनिकाने त्याला ॲडमिट केलेलं असतं आणि उपचार देखील सुरू झालेले असतात. आता त्याच्यावर उपचार सुरू असतात, पण ह्या इकडे मात्र अनिका म्हणत असते हे सगळं या गावछाप कमळीमुळे टमळीमुळे झालेलं आहे, असं आता अनिका सांगते. ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त या गावच्या मुलीमुळे झालेल्या आहे असं ती बोलते. त्यावर आता हिला अजिबात इथे येऊ द्यायचं नाही असा विचार ती करत असते. असा विचार केल्यानंतर कमळी हॉस्पिटलमध्ये येते, कारण तिला वाटत असते की माझ्यामुळे ऋषी सरांवर मोठं संकट आलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टीला मीच जबाबदार आहे असा ती विचार करत असते. त्याचबरोबर ती हॉस्पिटलमध्ये जाते आणि त्यांचा हात हातात घेते. त्यास हात हातात घेतल्यावर लगेच अनिका या सगळ्या गोष्टी दुरून पाहण्याचं काम करत असते. तिला खूप राग आलेला असतो. ती म्हणजे हा सगळा काय प्रकार आहे, ही मुलगी त्याचा हात हातात का घेत आहे, ती इथपर्यंत येऊन पोचलेली आहे, हिला मी अजिबात सोडणार नाही, काही जरी झालं तरी सुद्धा आता मी हिला चांगलाच धडा शिकवणार आहे असा ती विचार करत असते. त्याबरोबर अनिकाने ह्या सगळ्या गोष्टी नयनताराला सांगितलेल्या असतात. नयनतारा कमळीसमोर जाते. कमळीसमोर गेल्यानंतर ती म्हणते तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली, तू स्वतःला समजतेस कोण, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू इथे अजिबात यायचं नाहीस आणि हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. आज माझ्या मुलाची जी अवस्था आहे ना ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच झालेली आहे, हे कळतंय का तुला, असं नयनतारा बोलते. इथून पुढे माझ्या मुलाच्या समोर सुद्धा तू यायचं नाही. मला चांगलं माहीत आहे गावाकडच्या मुली कशा असतात. इकडे शहरातल्या मुलांना चांगलाच गावरान भोळं घालतात आणि भोळेपणा दाखवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढून घेतात, हे सगळं मला माहीत आहे. त्यामुळे इथून पुढे माझ्या मुलाच्या आसपास जवळसुद्धा तू यायचं नाही असं स्पष्टपणे नयनताराने कमळीला सुनावलेलं असतं. तर कमळीला खूप वाईट वाटतं, कारण या सगळ्या गोष्टीचा तीच जबाबदार असते. ऋषीने आज स्वतःचा जीव धोक्यात घातलेला असतो. मी जर ऋषी सरांना अंगठी काढू दिली नसती तर आज त्यांची ही परिस्थिती नसती, ही अवस्था नसती. मात्र नयनतारा लगेच ऋषीकडे जाते. ऋषीकडे गेल्याबरोबर ती बोलते काय गरज होती ऋषी तुला हे सगळं काय करण्याची. त्यावर तो म्हणतो मम्मा प्लीज रिलॅक्स, मी आता व्यवस्थित